सावली विठ्ठलाला नमस्कार करत असते आणि म्हणते की आज सगळं चांगलं होऊन दे. लग्नानंतरचा पहिलाच प्रोग्राम आहे, त्यामुळे तो निर्विघ्न पार पडू दे. आणि ती नमस्कार करून निघतच असते. तेवढ्यातच तिकडे अमृता वहिनी येते आणि म्हणते, सावली निघालीस? ती म्हणते, हो वहिनी. तेव्हा इथे ती तिला ऑल द बेस्ट म्हणते तुझ्या कार्यक्रमासाठी. आणि आज तू सारंगला बोलणार आहेस ना? ती म्हणते, काय वहिनी? तेव्हा ती म्हणते, अगं सोहम आणि बबलूने सांगितलं होतं ना व्हॅलेंटाईन डेचं तू त्याला प्रपोज करायचं. ती म्हणते, वहिनी पण. आणि तेवढ्यात तिकडे सोहम आणि बबलू येतात. बबलू तिकडे कविता म्हणत असतो 2 ओळींची. इथे दोघीजणी या थक्क होतात. तेव्हा अमृताबाईंनी म्हणते, आम्हाला काहीच कळलं नाही आहे. तेव्हा बबलू आणि सोहम एकमेकांकडे बघतात. इकडे सोहम आणि बबलू म्हणतात, बोलेल ना ती सारंग दादाला, ती आय लव्ह यू बोलणार. इथे सावली म्हणते, बघते मी प्रयत्न करते कार्यक्रमावरनं आल्यानंतर. ती म्हणते ठीक आहे आणि निघून जाते. इकडे तारा आणि भैरवी गाडीजवळ येतात. भैरवी ताराला म्हणते, बस गाडीत. तेव्हा तारा आश्चर्याने भैरवीकडे बघते आणि म्हणते, मम्मा तू नाही येणार आहेस माझ्याबरोबर? तेव्हा ती म्हणते, नाही, तू एकटी तिकडे पोच, मी मागच्या गाडीने येते. ती म्हणते, असं का करतेस मम्मा तू? आपण दोघे एकत्र जाऊया ना. तेव्हा भैरवी म्हणते, नाही, तो जगन्नाथ काय करेल आणि काय नाही यासाठी हा प्लॅन आहे माझा. तू एकटी जा, मी मागून येते. ती म्हणते, असं का करतेस? का आपण समोरून जगन्नाथशी वैर घेतोय? तर ती म्हणते, भैरवी तू काय बोलतेस? तुला कळतं आहे का? इथे मी हे एवढं मोठं साम्राज्य उभं केलं आहे आणि तो असंच पाडेल दे? नाही, मी ते होऊ देणार नाही. त्यामुळे मला त्याला थांबवावंच लागेल. मी त्याच्या घरी गेलेली त्याची गळाभेट घ्यायला नाही, तर त्याचा पुढची चाल काय असेल हे समजून घेण्यासाठी. तो खूप शांतपणे माझं सगळं बोलणं ऐकत होता, काहीच बोलला नाही. पण त्याच्या डोळ्यात एक आग होती आणि ती वादळापूर्वीची शांतता होती, हे मला कळलं आहे. आणि म्हणूनच तो या कॉन्सर्टच्या वेळेला काही ना काहीतरी करेल हे नक्की. त्याला यशस्वी होऊ देणार नाही. म्हणूनच सांगते तारा, तू निघ, मी येते मागणं. इकडे तारा घाबरत का होईना बसते गाडीत आणि तिथून निघून जाते तिच्या बॉडीगार्ड्सबरोबर. आणि भैरवी तिथे उभे राहून तिला टाटा करत असते. इकडे दुसरीकडे जगन्नाथ, अलका आणि जगन्नाथचा माणूस हे सगळं प्लॅनिंग करत असतात की भैरवी आणि ताराला या कॉन्सर्टपासून कसं अडवायचं आणि काय करायचं आहे. तिकडे जगन्नाथ म्हणतो की मी भैरवीचा माज हा उतरवणारच, काहीही झालं तरी. खूप उड्या मारते ना माझ्या मुलीच्या जीवावर, आता मी बघतोच तिला. आणि त्याचा नेहमीचा पेटंट डायलॉग, देवा बारीक लक्ष ठेवा या जगन्नाथवर. तारा गाडीने त्या कॉन्सर्टच्या ठिकाणी पोचते आणि सगळे मीडिया तिच्या पुढे येतात तिचा फोटो घ्यायला, तिच्याशी गप्पा मारायला. आणि इकडे जगन्नाथचा माणूस बघतो की भैरवी नाही आहे. तो जगन्नाथला फोन करतो. जगन्नाथ पण तिकडेच असतो त्या कॉन्सर्टमध्ये. तो म्हणतो, काही हरकत नाही, मी बघतो म्हणून. आणि जगन्नाथ मनात म्हणतो, भैरवी तू आली नाही आहेस ताराबरोबर म्हणजे तुझी काहीतरी वेगळी खेळी आहे आणि तीसुद्धा मी हाणून पाडणार. मी तयार आहे. आणि तो फोन ठेवतो. इकडे तारा सगळ्या मीडियावाल्यांना फेस करत असते. ते तिला म्हणतात 2 ओळी गाऊन दाखवा ना, तर ती म्हणते आत्ता नाही, आता कॉन्सर्ट सुरू झाल्यावरच. आणि ती टाळमटाळ करत असते. इकडे रिक्षेने सावली पण पोचते आणि ती आतमध्ये येते तर बघते ताराचं भव्य पोस्टर असतं आणि ते त्या पोस्टरकडे बघत असते. तेवढ्यातच तारा तिकडे येते तिच्याजवळ आणि म्हणते, काय बघतेस माझ्या पोस्टरकडे? तिचे बॉडीगार्ड पण तिच्या मागे असतात. इथे सावली काहीच बोलत नाही. तारा म्हणते की तुला असं वाटत असेल ना की तुझंही पोस्टर हवं असं, तेव्हा ते कधी शक्य होणार नाही, कारण माझी मम्मा ते तुला कधी करू देणार नाही आणि मिळवूही देणार नाही. सावली काहीच बोलत नाही. ती फक्त तिला विचारते, माई कुठे आहे? तेव्हा तारा म्हणते, ती येते मागणं. आणि ती तारा तिथून निघून जाते. सारंग आपल्या गाडीजवळ येतो आणि दरवाजा उघडतच असतो. तेवढ्यात त्याला समोर एक ग्रीटिंग कार्ड दिसतं. तो ते उचलतो आणि बघत असतो. नंतर तो खोलतो आणि नाव वाचतो कोणी पाठवलं ते, तर अस्मी असं लिहिलेलं असतं. हे वाचून तो एकदम थक्क होतो आणि ते कार्ड वाचत असतो. आणि दूरून ऐश्वर्या हे बघत असते, कारण हे कार्ड अस्मीने नाही तर ऐश्वर्याने ठेवलेलं असतं मुद्दामून सारंग आणि सावलीला दूर ठेवण्यासाठी. इथे भैरवी त्या कॉन्सर्टला रिक्षेने येते आणि डोक्यावर पदर असतो आणि गॉगल्स लावून येते कोणाला दिसू नये म्हणून. आणि नंतर कॉन्सर्टला पोचल्यावर ती खूप गर्वाने म्हणते की मी पोचली आहे, आता तू काय करशील जगन्नाथ? आणि पदर काढते डोक्यावरचा
आणि गॉगल काढते आणि तिथून आतमध्ये जाणार तेवढ्यातच तिला कोणीतरी पाठवून हाक मारतं, भैरवी मॅडम एक सेल्फी प्लीज. आणि भैरवी मागे वळून बघते आणि एकदम चकित होते. तिला एकदम आश्चर्य वाटतं. ती थक्क होते ते बघून. इकडे सोहम आणि बबलू बोलत असतात. बबलू म्हणतो, तू आज तिला विचारणार आहेस ना, कॉन्सर्टमध्येच विचार ताराला. तेव्हा सोहम म्हणतो, नाही, तिची आई पण असेल ना तिकडे आणि ती तिच्या आईला खूप घाबरते, तिला हे सगळं आवडत नाही, त्यामुळे कॉन्सर्ट संपल्यानंतर मी बोलेन तिच्याशी. इकडे भैरवी तिला बांधलेलं असतं, कारण जगन्नाथनी तिला किडनॅप केलेलं असतं. जगन्नाथची माणसं तिच्या आसपास असतात. इथं भैरवी स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत असते. तेवढ्यातच तिकडे जगन्नाथ आणि अलका दोघंही येतात. आणि इकडे जगन्नाथ आणि अलकाला बघून भैरवी एकदम चकित होते. अलका विचारते, तू आरडाओरडा नाही केलास? तर इथं भैरवी म्हणते, मी इकडे येताना मी सगळं ऐकलं की फक्त पक्ष्यांचा आणि आणि झाडांचा हवेचा आवाज येत होता, बाकी काही नाही आहे. तेव्हाच कळलं की तू इथे कुठेतरी मला जंगलात आणलंयस म्हणून. इकडे जगन्नाथ म्हणतो, वा छान. तेव्हा इथं भैरवी म्हणते, तू मला का आणलंयस इकडे? तू हे सगळं करून काहीच मिळू शकत नाही तुला. जगन्नाथ नुसतं ऐकत असतो. इथं भैरवी बडबडत असते की तुला काय हवं आहे ते सांग, किती पैसे हवेत ते सांग, मी तुला द्यायला तयार आहे, जितके मागशील तितके. तर जगन्नाथ म्हणतो, हो खरंच, किती देशील? तेव्हा ती म्हणते, तू माग, कोणताही आकडा माग, दोन्ही हाताने आयुष्यभर मोजत असशील तरी ते संपणार नाहीत, एवढे देईन मी तुला. तेव्हा जगन्नाथ म्हणतो, मी तुला त्याच्यात दुप्पट देतो, पण एकच अट आहे, माझ्या मुलीच्या आनंदाच्या आड येऊ नकोस. भैरवी म्हणते, जगन्नाथ तू हे सगळं करून काहीही फायदा होणार नाही आहे, कॉन्सर्ट होणारच. तेव्हा तो म्हणतो, हो होईलच ना, पण सारंगसुद्धा तिकडे पोचेल आणि त्याला सावली गाताना दिसेल, सगळंच समोर येईल. हे ऐकल्यावर भैरवी एकदम थक्क होते, ती घाबरते. ती म्हणते, जगन्नाथ, आणि सोडण्याचा स्वतःला प्रयत्न करत असते, पण ती काय सुटत नाही. इकडे जगन्नाथ त्याच्या माणसांना म्हणतो की हिच्यावर बारीक लक्ष ठेवा, कॉन्सर्ट होईपर्यंत हिला हलू देऊ नका, आणि कॉन्सर्ट संपला की हिला फेकून द्या जंगलात. कोणतेही पक्षी प्राणी त्यांच्याबरोबर ती जाईल निघून कुठे जायचं आहे तिथे. आणि ते दोघंजणं अलका आणि जगन्नाथ तिथून निघून जातात. इकडे भैरवी खूपच पिसाळते, स्वतःला सोडण्याचा प्रयत्न करत असते, पण ते काही जमत नाही. इकडे सोहम आणि बबलू बोलत असतात की तिला आता प्रपोज करायचं का नंतर प्रपोज करायचं, कसं काय. आणि तेवढ्यातच सावली तिकडे येते आणि सोहमला विचारते, काय झालं, कोणाला प्रपोज करायचं आहे? तर इथे सोहम सगळं सांभाळून घेतो, म्हणतो की माझी एक मैत्रीण येणार आहे या कॉन्सर्टला, तिला मी इथे बोलवलं आहे आणि मग तिला प्रपोज करणार आहे. इथे सावली काहीच बोलत नाही, ती फक्त हसते.